आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। वरुड बाजारपेठेत चोरट्यांचा धुमाकूळ, सावधान, वरुड शहरात एकाच दिवशी 3 चोरी, 39,000चा मुद्देमाल केला लंपास। वरुड शहरातील बाजारपेठमध्ये नेहमी तालुक्यातील नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात। दिनांक 2 एप्रिल बुधवारला हातुर्णा येथील कुकडे दाम्पत्य वरुडच्या साई कृपा जनरल स्टोर येथे खरेदी करण्यासाठी गेले असता बाहेर आल्यानंतर पर्सची चेन उघडी दिसल्याने पर्स चेक केली असता त्यातील 5,000 रुपयांची नगदी रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले। स्टोअरमधील त्या 3 अज्ञात महिलांनीच ते पैसे लंपास केले असावे या संशयावरून त्यांनी वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। तर वरुड बुधवार बाजारात 2 एप्रिलला हिंगोली येथील राजू आमटे हे बाजार करण्यासाठी गेले असता सायंकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या खिशातून 12,000 किमतीचा रेडमी RMX 1801 मोबाईल व तसेच एका इसामाचा 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असे एकूण 34,000 रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे। तर या अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। विशेष म्हणजे वरुड शहरात एकाच दिवशी अशा चोरी होऊन 39,000चा मुद्देमाल लंपास होणे म्हणजे अशा भामट्या चोरट्यांना आता पोलिसांची भीती राहिलेली नाही असे दिसून येत आहे। तर वरुड पोलीस यावर आता काय ऍक्शन घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गळफास घेऊन इसामाची आत्महत्या, तालुक्यातील पुसला येथील घटना। दिनांक 1 एप्रिलला वरुड येथून जवळच असलेल्या पुसला येथे 36 वर्षीय इसामाने वर्धा डायव्हर्शन परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सचिन दामोदर खेरडे असे आत्महत्या करणाऱ्या इसामाचे नाव असून सचिन याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही। मात्र या संदर्भात शेंदुरजना घाट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, तर पुढील तपास सुरू आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसला येथील वार्ड क्रमांक 4 मधील रहिवासी असलेले सचिन दामोदर खेरडे सकाळच्या सुमारास बाहेरून येतो असे सांगून घराबाहेर पडले। सकाळच्या सुमारास वडील धरणामध्ये पाणी पुरवठ्याकरिता टाकून ठेवलेला विद्युत पंप बघायला गेले असता त्या परिसरामध्ये सचिनची मोटारसायकल आढळून आली। जवळ जाऊन बघितले असता एका झाडाला कुणीतरी इसाम गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला। जवळ जाऊन बघितले असता तो सचिन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खळबळ माजली। घरच्यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना प्रचारण करण्यात आले। यावेळी शेंदुरजना घाट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात रवाना केला। या प्रकरणी शेंदुरजना घाट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार दीपक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुरजना घाट पोलीस स्टेशन करीत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।